डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। अक्कलकोट शहरावर पुन्हा एकदा गंभीर जलसंकट निर्माण झालं असून पावसाने आणखी दडी मारल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे। सध्या शहरात 12 ते 13 दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा केला जातोय, मात्र पावसाचा लांबलेला खंड कायम राहिल्यास या कालावधीत आणखी वाढ होण्याची शक्यता पाणी पुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात येते। अक्कलकोट शहराची वाढती लोकसंख्या, नागरिकांची पाण्याची गरज आणि यंदाची प्रतिकूल पावसाची स्थिती पाहता आगामी काळात पाणी टंचाईची समस्या अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत। अक्कलकोटच्या पाणी पुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या कुरनूर धरणामध्ये सध्या केवळ 16% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे। पावसाने आणखी विलंब केला आणि धरणातील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही तर शहराच्या पाणी पुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो। या पार्श्वभूमीवर आगामी काळातील संभाव्य टंचाईचा अंदाज घेऊन प्रशासनाने आतापासूनच ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे। अक्कलकोट नगर परिषदेकडून शहरातील विविध प्रभागांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असला तरी एवढ्यावरच न थांबता पर्यायी जलस्रोतांचा शोध घेण्याची आवश्यकता आहे। शहर व परिसरातील वापरात असलेल्या किंवा उपलब्ध बोअरवेलचे अधिग्रहण, जवळच्या विहिरींमधून पाणी उपलब्ध करून देणं तसेच गरजेनुसार अन्य जलस्रोतांचा वापर करण्याबाबत नियोजन करणं आवश्यक आहे। संभाव्य टंचाई लक्षात घेऊन सर्व विभागांचा समावेश असलेला स्वतंत्र टंचाई कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यावर प्रशासनाने भर देणं गरजेचं आहे। अक्कलकोट हे महत्त्वाचं तीर्थक्षेत्र असल्याने वर्षभर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते। त्यामुळे स्थानिक नागरिकांसोबतच शहरात येणाऱ्या भाविकांच्या पाण्याच्या गरजेचाही प्रशासनाला विचार करावा लागेल। पाऊस लांबल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी उपलब्ध पाणीसाठ्याचं नियोजन, पर्यायी जलस्रोतांचं अधिग्रहण आणि टँकर व्यवस्थेचं सक्षम नियोजन करणं आवश्यक आहे। पाण्याचं संकट अधिक गडद होण्याची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घ्याव्यात अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होतीये। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।